कोगनोळीत पोटनिवडणुकीसाठी चुरशीने 83% मतदान. 2 उमेदवारांचे भवितव्य पेटी बंद. मंगळवारी निकाल. कोगनोळी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील रिक्त असलेल्या वॉर्ड नंबर 7 मधील जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये शनिवारी दिवसभर चुरशीने व शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये पुरुष 339 व महिला 345 असे एकूण 682 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी निवडणूक अधिकारी टी कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती होती. मराठी शाळेमध्ये पार पडलेल्या या मतदान प्रक्रियेमध्ये कुंभळकट्टी, खडकमळा, पुणेकर मळा, अक्कोळी मळा, कोळी मळा, पंढरे माळ, हनबरवाडी रोड मधील मधला माळ, किल्ला विभागातील पश्चिम बाजू या ठिकाणच्या मतदारांनी सकाळी 7 पासून आपल्या मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे दुपारी 50%च्या वरती मतदान प्रक्रिया पार पडली होती. मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे फौजदार शिवराज नायकवडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बीट हवालदार शिवप्रसाद, हवालदार प्रकाश तळवार, महिला पोलीस कर्मचारी HD भोसले, आशा कार्यकर्त्या अश्विनी खोत, राजश्री ढाले आदींनी आपली चोख व्यवस्था पार पाडली. या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या वतीनं भिकाजी आवटे तर भाजपच्या वतीनं नितीन गोविंद धनवडे या दोघांचे भवितव्य पेटी बंद झालं. विशेष म्हणजे केवळ 10 ते 12 महिन्यासाठी ही निवडणूक पोटनिवडणुकी अंतर्गत घेण्यात आली. या निवडणुकीमुळे निपाणी मतदारसंघातील अनेक जाणकार कार्यकर्त्यांचे लक्ष होतं. या निवडणुकीमध्ये भाजपच्या वतीनं कुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत सदस्य सुनील माने, विठ्ठल कोळेकर, सचिन निकम, कुमार भटकर, बबलू पाटील, संजय जाधव यांच्यासह सर्वच भाजप कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतला. महानकर न्यूजसाठी विठ्ठल कोळेकर, कोगनोळी. ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.